भारताला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण मोकळेपणाने फिरतो, बोलतो, आपल्याला हवं ते काम करू शकतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही खरंच स्वतंत्र आहात का? तुमच्या हातात बेड्या नाहीत, पण भीतीच्या बेड्या आहेत का? तुम्हाला काय करायचं आहे हे माहीत आहे, पण लोक काय म्हणतील या एका वाक्यामुळे तुम्ही थांबता का? तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे, पण अपयशाच्या भीतीने तुम्ही सुरुवात करत नाही का? जर याचं उत्तर हो असेल, तर कदाचित भारत स्वतंत्र झाला आहे, पण तुम्हाला अजून मानसिक स्वातंत्र्य मिळालेले नाही. पहिली गोष्ट, आपण नेमके कोणाचे गुलाम आहोत? गुलामी म्हणजे फक्त हातात बेड्या असणं नाही. गुलामी म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते करता न येणं, तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोलता न येणं, तुम्हाला जे बनायचं आहे ते बनण्याची हिंमत न होणं, आणि सगळ्यात मोठी गुलामी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः न घेता दुसऱ्यांच्या मतानुसार घेणं. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलं, लोक काय म्हणतील? तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय करायला निघालात. लोक काय म्हणतील? तुम्ही नवीन काही शिकायला सुरुवात केली. तुझ्या वयात आता हे कशाला? तुम्ही सोशल मीडियावर काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला. कुणी बघणार आहे का तुला? आणि हळूहळू आपण स्वतःला थांबवायला सुरुवात करतो. दुसरी गोष्ट, लोकांच्या मतांची गुलामी. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचं काम आहे बोलणं. तुम्ही काही केलं तरी लोक बोलतात, तुम्ही काही केलं नाही तरी लोक बोलतील. तुम्ही यशस्वी झालात तर काही लोक म्हणतील नशीब होतं, तुम्ही अपयशी झालात तर म्हणतील आम्ही आधीच सांगितलं होतं. मग प्रश्न असा आहे, तुमचं आयुष्य कोण जगणार? लोक? नाही, तुम्हालाच जगायचं आहे. मग तुमच्या आयुष्याचे निर्णयही तुम्हीच असायला हवे ना. लोकांच्या मतांचा आदर करा, पण तुमच्या आयुष्याची स्टेअरिंग त्यांच्या हातात देऊ नका. तिसरी गोष्ट, भीतीची गुलामी. मानसिक स्वातंत्र्याचा दुसरा मोठा शत्रू म्हणजे भीती. माझ्याकडून होईल का? मी फेल झालो तर? लोक हसले तर? पैसे बुडाले तर? माझं काम सक्सेसफुल झालं नाही तर? या प्रश्नांमुळे कितीतरी स्वप्न जन्म घेण्याआधीच मरतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भीती कधीच पूर्णपणे जाणार नाही. तुम्हाला भीती असतानाही पुढे जायचं असतं. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, भीती असूनही एक पाऊल पुढे टाकणं म्हणजे धैर्य. तुम्ही पडू शकता, तुम्ही चुकू शकता, तुम्ही फेल होऊ शकता, पण त्यातून शिकण्याची ताकद तुमच्यात आहे. म्हणून स्वतःला एकदा सांगा, मी घाबरणार नाही. असं नाही, पण घाबरलो तरी थांबणार नाही. त्यानंतर चौथी गोष्ट, स्वतःच्या भूतकाळाची गुलामी. काही लोक वर्तमानात जगतच नाहीत, ते सतत भूतकाळात जगत असतात. माझ्याकडून आधी चूक झाली, माझं आयुष्य खराब झालं, मला संधी मिळाली नाही, मी आधी प्रयत्न केला होता पण फेल झालो. हो, भूतकाळ बदलता येत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भविष्यही बदलता येणार नाही. तुमची जुनी चूक तुमची ओळख नाही, तुमचा फेलियर तुमची किंमत ठरवत नाही. तुम्ही काल कोण होता यापेक्षा आज तुम्ही काय करायचा निर्णय घेतला आहे हे महत्त्वाचं आहे. आजपासून नवीन सुरुवात करता येते. वय कितीही असो, परिस्थिती कितीही कठीण असो, उशीर झाल्यासारखं वाटत असेल तरी तुमचं आयुष्य संपलेलं नाही. पाचवी गोष्ट, कंपॅरिझनची गुलामी. आज मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेणारी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे कंपॅरिझन. आपण सोशल मीडिया बघतो, कोणी नवीन घर घेतलेलं असतं, कोणी गाडी घेतलेली असते, कोणी परदेशात फिरत असतो, कोणी बिझनेस करत असतो, कोणी फिटनेसमध्ये पुढे गेलेला असतो, आणि आपण स्वतःकडे बघतो, माझं काही झालं नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्यांच्या चॅप्टर 20ची तुलना तुमच्या चॅप्टर 2शी करत आहात. प्रत्येकाची वेळ वेगळी आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. दुसऱ्याच्या यशाने इन्स्पायर व्हा, पण स्वतःचा तिरस्कार करू नका. तुमची रेस तुमच्याशी आहे. कालच्या तुमच्यापेक्षा आज तुम्ही थोडं चांगले असाल तर तुम्ही जिंकत आहात. आणि त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मानसिक फ्रीडम म्हणजे काय? मग खरं मानसिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? मानसिक स्वातंत्र्य म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं वाटणं
चूक झाली तर स्वतःला संपून न टाकता ठीक आहे, यातून मी काय शिकू शकतो असं विचारणे. अपयश आलं तर माझं आयुष्य संपलं असं न म्हणता पुन्हा प्रयत्न करतो असं म्हणणं. कोणी तुमच्यावर टीका केली तर प्रत्येक शब्द मनावर न घेणं. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः स्वीकारणं. स्वतःला हा प्रश्न विचारा. आज रात्री शांतपणे बसा, फोन बाजूला ठेवा आणि स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. पहिला, मी खरंच काय करू शकतो? दुसरा, मला काय थांबवत आहे? आणि तिसरा, जर मला कोणाची भीती नसती तर मी आज काय केलं असतं? या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुमच्या आयुष्याचा पुढचा मार्ग दाखवेल. कारण अनेक वेळा आपल्याला काय हवं आहे हे माहिती असतं, फक्त ते स्वीकारण्याची हिंमत नसते. फ्रीडम डे फक्त देशासाठी नाही, स्वतःसाठीही आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, तिरंगा फडकवतो, देशासाठी अभिमान व्यक्त करतो. हे सगळं खूप सुंदर आहे. पण यावर्षी एक वेगळं स्वातंत्र्य साजरं करा. स्वतःला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं, लोकांच्या भीतीतून मुक्त व्हा, तुलनेतून मुक्त व्हा, भूतकाळातून मुक्त व्हा, नकारात्मक विचारातून मुक्त व्हा, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेण्यापासून मुक्त व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी हे करू शकत नाही या विचारातून स्वतःला मुक्त करा. लक्षात ठेवा, देश स्वतंत्र झाला म्हणून प्रत्येक व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्वतंत्र असेल असं नाही. स्वातंत्र्य फक्त बाहेरचं नसतं. खरं स्वातंत्र्य मनात जन्माला येतं. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल, लोक काहीही बोलू देत, मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन, मी पडलो तर उठेन, मी हारलो तर पुन्हा प्रयत्न करेन, माझ्या भूतकाळाने माझं भविष्य ठरणार नाही, माझ्या भीतीला माझ्या स्वप्नांपेक्षा मोठं होऊ देणार नाही, त्या दिवशी तुम्हाला तुमचं खरं स्वातंत्र्य मिळेल. म्हणून या स्वातंत्र्य दिनी फक्त देशाला सलाम करू नका, स्वतःच्या धैर्यालाही सलाम करा. ज्या स्वप्नाला तुम्ही वर्षानुवर्षे पुढे ढकलत आहात त्याच्यासाठी एक पाऊल उचला. ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते तिच्यासमोर आज उभे राहा आणि स्वतःला एक वचन द्या, माझं आयुष्य मी भीतीने नाही तर माझ्या निर्णयांनी जगेन. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तुमच्या मनाला स्वातंत्र्य देण्याची जबाबदारी तुमची आहे. जय हिंद.